एका गरीब घरातील एकुलती एक मुलगी होते. माझे आई वडील खूपच गरीब होते, तरी पण माझे अत्यंत लाड करायचे. माझ्यासाठी ते वाटेल ते करायचे, पण मला जे लागेल ते लगेचच हजर करायचे. मी जेव्हा लग्नाच्या वयात आले तेव्हा माझ्यासाठी एक स्थळ आलं. माझ्या आईवडिलांना तो मुलगा फारच आवडला आणि त्यांनी माझं लग्न त्याच्यासोबत करायचं ठरवलं. माझे बाबा मला म्हटले की खूप छान घराणं आहे बेटा, तुझं कल्याण होईल. मुलगाही छान वळणशीर आहे, त्याच्यामुळे तुला तिथे कसलाही त्रास होणार नाही. पण तेव्हाच लग्नाच्या 2 दिवस अगोदरच त्या मुलाच्या आईवडिलांनी आमच्याकडे हुंड्याची मागणी केली. मला थोडंसं वेगळंच वाटलं. मी बाबांना बोलली की हे लोक लालची दिसत आहेत, त्याच्यामुळे मला नाही वाटत की मी या मुलासोबत लग्न केलं पाहिजे. पण माझे बाबा बोलले, आपल्याकडे जे आहे ते सगळं काही तुझं तर आहे. हुंडा मागून तरी किती मागितला त्यांनी, आपण त्यांना देऊन टाकूया. पण मुलगा आणि हे स्थळ आपण हातातून जाऊ द्यायचं नाही. म्हणत बाबांनी त्यांची ती मागणी पूर्ण केली. माझं लग्न त्या मुलासोबत झालं. फार जीव लावायचा तो मला. मी जे म्हणेल ते तो मला द्यायचा. पण मला माहिती नव्हतं हे फक्त थोडे दिवस चालणार होतं. हा सगळा काही दिखावा होता. नव्हतं माहीत माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, कारण माझ्यावर जळणारे या घरामध्ये सगळेच लोक होते. मी दिसायला फारच सुंदर होते, पण गरीब घराण्यातील असल्यामुळे माझ्यावर सगळेच खूप काट खायचे आणि राग पण करायचे. पण माझ्या नवऱ्याचा माझ्यावर खूपच विश्वास होता, खूप जीव होता. त्याच्यामुळे मी सगळ्यांचा अत्याचार हा सहन करत होते. मी माझ्या आईवडिलांना मला इकडे होणारा त्रास कधीही सांगितला नाही, कारण माझे आई बाबा माझ्यावर फार प्रेम करायचे. आणि जर त्यांना कळालं असतं की हे सासरचे लोक चांगले नाहीत, मला खूप त्रास देतात, तर माझ्या आईवडिलांना फार वाईट वाटलं असतं. म्हणून मला दोघांच्याही परिवाराचे मन सांभाळायचे होते. म्हणून मी तेव्हा शांतच राहिले आणि त्याचा फायदा या माझ्या सासरच्या लोकांनी घेतला. माझ्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि मी त्याला बळी पडले. असाच एक दिवस घरात कुणीच नव्हतं आणि तोच आमच्या घराची बेल वाजली. एक पोस्टमन आला. माझ्या हातामध्ये त्यानं एक पार्सल दिलं आणि मला बोलत होता की मॅडम, तुम्ही तर साधं पाणीही विचारलं नाही. इथल्या ज्या मॅडम असतात त्या आम्हाला नेहमीच घरामध्ये चहा नाश्त्यासाठी विचारत असतात आणि तुम्ही मात्र मला घरामध्ये साधं यायलाही बोलवलं नाही. मला वाटलं की हा घरातील लोकांचा ओळखीतला असावा, कारण इतक्या हक्काने आणि ओळखीचं तो बोलत आहे. सॉरी, मी नवीन आहे ना, म्हणून मला माहिती नाही. जास्त कुणाला मी इथे ओळखत नाही, असं मी त्या पोस्टमनला सांगितलं. आता मी त्याला घरात या म्हणूनही बोलवलं. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, असं म्हणत मी किचनमध्ये त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेले. का कुणास ठाऊक, पण त्या व्यक्तीनं घराचा दरवाजा बंद केला. मी तोपर्यंत पाणी घेऊन आलीच होती. घाबरतच मी त्यांना बोलली, तुम्ही हे काय करत आहात दादा, दरवाजा का बंद केला? तेव्हा तो मला बोलला, तुमच्यासाठीच मी बंद केला. मला माहिती आहे इथे तुमच्यावर अत्याचार होतात खूप, म्हणून मी इथे तुमच्यासाठी आलो आहे. आणि मी तुम्हाला खूपच लाईक करतो, जसं मी तुम्हाला इथे बघितलं आहे तसं. काय तुम्ही माझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट कराल का? आता मला धक्काच बसला होता. हा व्यक्ती असं काय बोलत आहे? म्हणून मी त्यांना बोलली, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. घरातील कोणी आलं तर मलाच प्रॉब्लेम होईल. पण तो व्यक्ती माझं ऐकत नव्हता. त्यानं माझा हात पकडला आणि तो मला बोलला, प्लीज माझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट करा. मी लगेचच इथून चालला जातो.
पण मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होते, म्हणून मला दुसऱ्या कुणाचाही असा स्पर्श नको होता. म्हणून मी त्या व्यक्तीला माझ्यापासून जोराचं दूरच ढकललं. तोच दरवाजा उघडला गेला. दरवाजामध्ये माझे सासू सासरे, माझा नवरा आणि नणंद बाहेरून आलेले होते. त्या व्यक्तीला आणि मला असं बघून सगळ्यांनीच मला बोलायला सुरू केलं. मी रडून सांगत होते मी यांना ओळखत नाही, पण त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर आरोप लावला की मी एक चरित्रहीन मुलगी आहे. घरात कुणी नव्हतं म्हणून माझ्या कॉलेजच्या मित्राला मी इथे बोलवून घेतलं. माझ्यावर खूप मोठा एक धप्पा लागला गेला. मी सगळ्यांना सांगत होते की मी खोटं बोलत नाही, मी या माणसाला ओळखत नाही, हा माझा कुणीही नाही. त्यानं तर तुमचं नाव सांगून इथे आतमध्ये एंट्री केली की तो इथं नेहमीच येतो असं बोलला. पण माझं कुणीही ऐकायला तयार नव्हतं. फक्त माझा नवरा होता जो म्हणत होता की माझा तुझ्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस, तू चरित्रहीन नाहीस, मी ओळखतो तुला, तू माझी बायको आहेस. फक्त नवऱ्याच्या या विश्वासावर माझं डोक्यावरचं खूप मोठा भार उतरला गेला. पण त्याच्या घरच्यांच्या मनात राहिलं की मी एक चरित्रहीन मुलगी आहे. म्हणून त्यांनी लगेचच माझ्या आईवडिलांना घरी फोन केला आणि बोलले, तुमची मुलगी चांगली नाही, ती चरित्रहीन आहे. आम्ही नसताना आमच्या गैरहजेरीमध्ये ती मुलांना घरी बोलावून घेते आणि आमच्या सुसंस्कृत घराला तिनं अपवित्र बनवलं. त्याच्यामुळे तिला आत्ताच्या आत्ता तुमच्या घरी घेऊन जा. माझ्या बाबांना मोठा धक्काच बसला. ते म्हणतात माझी मुलगी अजिबात अशी नाही, ती असं काहीही करू शकत नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. पण माझे सासरे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं, तुमच्या मुलीला तुम्ही इथून घेऊन जा म्हणजे जाच, नाहीतर तुम्ही 25 लाख रुपये इथे आम्हाला द्या, तेही तुमची मुलगी चरित्रहीन नाही याच्यासाठी, आणि तेव्हाच आम्ही तिला घरात ठेवू. आता माझ्या बाबांना काय करावं ते कळेना. 25 लाख रुपये जमा करणं त्यांच्यासाठी खूप अवघड गोष्ट होती आणि मी ही माझ्या नवऱ्याला जीव तोडून तेच सांगत होते की मी काहीही चुकीची गोष्ट केली नाही, मग माझ्या आईबाबांना का त्रास देताय. तो म्हणायचा की मला तुझ्यावर विश्वास आहे, तू असं काहीच करणार नाही. पण मी त्यांना सांगायची, तुम्ही तुमच्या आईवडिलांना समजावून सांगा ना मग हीच गोष्ट. तेव्हा नवरा बोलायचा की माझे आईबाबा थोड्या जुन्या विचारांचे आहेत, त्यांनी तुला त्या माणसासोबत असं हातात हात घालताना बघितलं, म्हणून ते तुझ्यावर आता डाऊट घेत आहेत आणि ते आता बोलत आहेत की या घराचं शुद्धीकरण करायचं आणि तुझ्याही काही परीक्षा घ्यायच्या, ज्यानं की तू चरित्रहीन नाही असं साबित होईल. आता मात्र मला काहीच कळत नव्हतं, पण मला माहिती होतं मी काहीही चुकीचं काम केलेलं नाही, म्हणून लगेचच मी त्या परीक्षा द्यायला तयार झाले होते. त्या लोकांनी माझ्या घरच्यांकडे 25 लाख रुपये मागितले होते. मला त्याचेही खूप टेन्शन आले होते. मी माझ्या आईबाबांना सांगितलं, तुम्ही पैशांचं टेन्शन घेऊ नका, माझी काहीही चुकी नाही किंवा मी काहीही चुकीचं वागलेली नाही. त्याच्यामुळे मी ज्या काही परीक्षा घेतील त्या सगळ्याच पास होऊन त्यांना दाखवेल, कारण माझ्या मनामध्ये काहीही एक पाप नाही. माझा जर देव माझ्यासोबत असेल तर तो नक्कीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये वाचवेल. माझी आई फारच घाबरली होती. ती माझ्या बाबांना म्हणायची की आपल्या गावाकडची जी थोडी शेती आहे ती आपण विकून टाकू, जे व्हायचं ते होईल आपलं, आणि त्या माणसांना हे 25 लाख रुपये देऊन टाकू, कारण माझी मुलगी त्यांना परीक्षा कशा काय देऊ शकेल, त्याही इतक्या कठीण. त्यांच्या परीक्षाही त्यांनी खूपच अवघड ठेवलेल्या असतील. मला माहिती आहे. मला माहिती होतं माझे आईबाबा माझ्यासाठी काही पण करतील, पण पैसे जमाच करतील. म्हणून मी माझ्या आईवडिलांना फोन केला आणि त्यांना बोलली,
तुम्ही ते 25 लाख रुपये एवढे लगेचच जमा करू नका. माझी काहीही चुकी नाही. मी त्यांच्या परीक्षा देईल. तुम्ही काही काळजी करू नका माझी. पण त्यांचा जीव शेवटी आईवडिलांचा होता. ते माझ्या सासरच्या लोकांना पैसे देण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. माझे बाबा रात्रंदिवस मेहनत करत होते, कारण 25 लाख रुपये त्यांना जमा करायचे होते. इकडे माझे सासू सासरे एका ब्राह्मणाला घरी बोलवतात आणि या मुलीला चरित्रहीन नाही यासाठी काही नियम सांगा, अटी सांगा, तिच्याकडून पूजा करून घ्या आणि काही परीक्षा त्यांना माझ्या घ्यायला सांगतात. आता तो ब्राह्मण म्हणतो की या मुलीला चरित्रहीन नाही यासाठी 3 परीक्षाला सामोरे जावं लागेल. पहिली अशी परीक्षा असते की 5 दिवस बिना अन्न पाण्याचं राहून दाखवायचं, तेव्हाच तिची पहिली परीक्षा पास होईल, असं तो ब्राह्मण बोलला. माझ्या सासू सासऱ्यांनी मला एका अंधाऱ्या रूममध्ये बंद केलं आणि सांगितलं, तू जर खूप सभ्य आहेस, जर तू चरित्रहीन नाहीस, तुझ्या अंगाला दुसऱ्या पुरुषाने हात लावला नाही, तर चल तू ही परीक्षा द्यायला तयार हो. मी लगेचच बोलली की मी तुमच्या मुलाशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार केला नाही. तुमचा मुलगा सोडून माझ्याजवळ कुणी दुसरं आलंसुद्धा नाही, त्याच्यामुळे मी ही परीक्षा द्यायला सुद्धा तयार आहे. 5 दिवस मी बिना अन्न पाण्याचं राहायला तयार झाले. माझी परीक्षा सुरू झाली. आज परीक्षाचा 4था दिवस होता. 4थ्याच दिवशी माझा नवरा माझ्याजवळ गुपचूपच रात्री भाजी पोळी घेऊन आला आणि मला बोलला, आता 4 दिवस झालेत, मला या लोकांचं काहीही एक खरं वाटत नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना, मग झालं. आपल्याला दुसऱ्यांचं काहीही एक घेणं नाही. घे, जेवण कर. तेव्हा मी बोलली की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मी त्याच्यातच खूप खुश आहे. पण माझ्या आईवडिलांकडे जे पैसे मागितले गेले ते मला मान्य नाही. मी त्याच्यासाठी ही परीक्षा द्यायला तयार आहे. 4थाही दिवस माझा गेला आणि 5वाही दिवस गेला. मी ती परीक्षा पास झाले. मी बिना अन्न पाण्याचं 5 दिवस घालवले. माझ्या अंगामध्ये आता प्राण शिल्लकच राहिले नव्हते. 5व्या दिवसानंतर मी पाणी पाणी असं पुकारत होते खूप. तोच माझी सासूबाई मला बोलली, तुला पाणी प्यायचं आहे का? मी हो बोलले. तिनं पाण्याचं मडकं आणलं आणि माझ्यासमोर ते पाणी ओतू लागली. मी पाणी पिण्यासाठी वेड्यासारखं करत होते. मी पाणी ओंजळी तिकडनं पकडण्याचा प्रयत्न करत होते, पण पाणी माझ्या हातात येत नव्हतं. तिनं मडकं माझ्यासमोर फोडून टाकलं पाण्याचं. खाली सांडलेलं पाणी मी ओंजळीत घेऊन पटापटा पिऊ लागले, पण पाणी माझ्या तोंडामध्ये येत नव्हतं. मी तशीच तिथेच बेशुद्ध होऊन पडले. जेव्हा मला जाग आली, माझी आई माझ्या समोर होती. माझ्या आईला माझी हाल बघवली जात नव्हती. ती खूप रडत होती. माझ्या मुलीची काय हाल केली या लोकांनी, असं ती म्हणत होती. ती मला बोलली, दुर्गा बाळा, मी तुझी आई आहे, डोळे उघड ग. मी डोळे उघडले आणि समोर आई जेवणाचं ताट घेऊन बसलेली होती माझ्या. 5 दिवसांचं जेवण केलं नव्हतं मी, म्हणून ते सगळं पटापट खाल्लं आणि पाणी पिलं. आई मात्र रडत होती आणि मला बोलली, तुला या परीक्षा द्यायची गरज नाही बाळा, तू माझ्यासोबत परत घरी चल. पण बाबा बोलले होते. मला एकदा ते आठवलं की मुलगी जेव्हा सासरच्या घरून माहेरी निघून येते आणि माहेरीच राहते, तेव्हा सगळे लोक मात्र तिला चरित्रहीन समजतात, नावं ठेवतात किंवा माहेरच्यांना नावं ठेवले जातात. म्हणून मी लगेचच आईला बोलले, मला परीक्षा द्यायच्या आहेत. जर मी काही पापच केलं नाही तर मी परीक्षा द्यायला कशासाठी घाबरू? मी सगळ्या परीक्षा तुमच्या दोघांसाठी द्यायला तयार आहे. माझ्या आईचा चेहरा मला बघवला जात नव्हता आणि तिला माझ्यामुळे खूपच त्रास होत होता. मी तिला दाखवत नव्हते, पण खरं तर मलाही खूपच त्रास होत होता. लाडाकोडात वाढलेली मी
सासरच्यांच्या त्रासाला बळी पडले होते, तेव्हा माझा नवरा ही माझ्या आईसमोर मला समजावत होता, तुला परीक्षा द्यायची काहीही एक गरज नाही, मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे ना, आपण हवं तर दुसरीकडे राहू आता. पण मी त्यालाही म्हटलं, मला तुला तुझ्या आईवडिलांपासून बाजूला करायचं नाही. मी जर काही केलंच नाही तर तुझा विश्वास आणि माझ्या आईवडिलांचा मान मला परत एकदा मिळवून द्यायचा आहे. मी अजूनही त्या 2 परीक्षा आहेत त्या द्यायलाही तयार आहे. तेव्हा माझा नवरा माझ्या आईसमोरच म्हणतो की दुसरी परीक्षा खूपच अवघड त्या ब्राह्मणाने सांगितली आहे. म्हणजेच तुझा जीव जाण्याचा पूर्ण बरोबरच प्लॅन त्या लोकांनी केला आहे. जरी ते माझे आईवडील आहे तरी आज मला त्यांचा खूपच राग येतोय. माझा नवरा रागातच बोलत होता. मी विचारलं की कोणती परीक्षा आहे दुसरी. तेव्हा माझा नवरा मला बोलला की पाण्यामध्ये तुला जोपर्यंत पूजा अर्चा चालू आहे, मंत्र जप चालू आहे, तोपर्यंत श्वास रोखून पाण्यातच थांबायचं आहे. जर मंत्र संपेपर्यंत तुझा जर खाली जीव गेला तर तू चरित्रहीन, आणि नाही गेला तर तू परीक्षा पास झाली असं समजायचं. म्हणजेच नवऱ्याचं बोलणं ऐकून माझी आई खूपच घाबरली. ती मला बोलली, तुला ही परीक्षा द्यायची गरज नाही बेटा, मी आत्ताच्या आत्ता घरी जाते आणि तुझ्या बाबांना सगळं काही सांगते आणि पैशाचा काही का होईना आम्ही बंदोबस्त करून आपण या लोकांना देऊन टाकू. तुझी ही हाल मला बघवली जात नाही. पण मी माझ्या आईसमोरच माझ्या नवऱ्याला बोलले, त्यांना सांगून टाका मी ही परीक्षा द्यायला सुद्धा तयार आहे. दुसऱ्याच दिवशी माझ्या परीक्षेची तयारी केली गेली. रंगीबिरंगी फुलांनी पाण्याची टाकी सजवली गेली आणि मला गंधाचा टिळा लावून त्या पाण्यामध्ये बसवण्यात आलं. लहानपणापासून बाबांनी सगळे काही माझे जे शौक होते ते पूर्ण केले होते. त्यात स्विमिंग पण होतं, म्हणून मला स्विमिंगचं खूप जास्त नॉलेज होतं. म्हणून मी माझा श्वास रोखू शकत होते त्या पाण्यात. आणि आता पूजा अर्चा सुरू झाली. मी माझा श्वास दाबून आत पाण्यामध्ये बसले होते. माझे आई बाबा तिकडे टेन्शनमध्ये होते खूप. बाबांनी गावाची जमीन विकून 15 लाख रुपये जमा केले आणि ते माझ्यासाठी इकडे घेऊन आले आणि माझ्या सासऱ्यांना देत म्हणत होते, माझ्या मुलीला त्या पाण्यातून आता उठायला लावा, तिची परीक्षा घेणं बंद करून टाका. मी तुम्हाला हे 15 लाख रुपये आत्ता देतो आणि उरलेले पैसे मी लवकरात लवकर जमा करतो. पण माझ्या सासऱ्यांनी ते 15 लाख रुपये माझ्या बाबांच्या तोंडावर मारून फेकले आणि बाबांना बोलले, मी तुम्हाला 25 लाख रुपये म्हटलो आहे, 15 लाख नाही. त्याच्यामुळे हे तुमच्याकडेच राहू द्या. आता थोडा वेळ वाट बघा. तुमची मुलगी जर खूप सत्यवचनी आहे तर तिला काहीच होणार नाही, आणि नसेल तर तिचा जीव गेल्याशिवाय मात्र राहणार नाही. माझे आई बाबा फारच घाबरले होते. मी श्वास रोखून त्या पाण्यात बसले होते. पूजा अर्चा चालू होती. माझी सासूबाई माझ्या आईला बोलत होती, तुमची मुलगी ही एक चरित्रहीन आहे. तुम्ही आमच्या गळ्यामध्ये तिला घालून दिलं, दुसरीकडे कुठेही लग्न होत नसेल ना म्हणून, आणि पैसे द्यायच्या नावाने तुम्ही मात्र शून्य आहात. तेव्हाही हुंडा आम्हालाच मागावा लागला. स्वतःच्या मनाने तर तुम्ही काही दिला नव्हता. त्याच्यामुळे आता ही परीक्षा जर ही पास झाली तर तिसरी परीक्षा याच्याही पेक्षा कठीणच राहील हे विसरू नका. पूजा संपली गेली आणि ब्राह्मणाने सांगितलं ही परीक्षा ती पास झाली. श्वास रोखून बसल्यानं माझा श्वास थोडा अटकला गेल्यामुळे मी वरती आले. माझ्या आईबाबांनी मला पटकन पकडलं. माझ्या नवऱ्यानं मला श्वास देत उठवलं आणि बोलला, तू ठीक आहेस ना, तुला काही त्रास झाला नाही ना. मात्र मला काय बोलावं तेच कळेना. पण मी माझ्या बाबांना बोलले की मी ही परीक्षा पास झाले, पूर्ण करून दाखवलं मी, कारण मी पापी नाही. मी परपुरुषाला माझ्या अंगाला हातही लावू दिला नाही. मी चरित्रहीन नाही बाबा, मी फक्त माझ्या नवऱ्याचीच बनवून आहे. मी माझा नवरा सोडून अजूनही कुणाचाच विचार केला नाही.
खूप प्रेम करते नवऱ्यावर मी. ह्या लोकांनी माझ्यावर हा खूप मोठा वाईट आरोप लावला आहे आणि मला तो सिद्ध करून दाखवायचा आहे की मी चरित्रहीन नाही ते. माझ्या बाबांच्या डोळ्यात अश्रू होते. माझी आईही फार रडत होती आणि म्हणत होती, तू घरी चल, आपल्याला याच्यात काहीही एक करायचं नाही, नको त्या परीक्षा. बाबा पण मला म्हणत होते, चुकीच्या घरी लग्न केलं ग मी तुझं. तेव्हाच तू बोलली होती, जर ते ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. चल बेटा घरी, नको इथं राहायला तू. अजून तुझा बाप जिवंत आहे, चल घरी. पण मी बाबांना बोलली, मी माझ्या नवऱ्यासाठी इथे आहे. तो माझ्यावर विश्वास करतो, तेच माझ्यासाठी खूप आहे आणि मला त्यांना दाखवायचं आहे की मी पापी नाही. त्याच्यामुळे मी आईबाबांना बोलले, तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका. तिसरी ही परीक्षा मी पास होऊन दाखवीन. तुम्हाला 25 लाख रुपये द्यायचीही गरज नाही. तेव्हा माझे सासू सासरे एकामेकांच्या तोंडाकडे बघत होते. माझा नवरा माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्या जवळच उभा होता. माझे आई बाबा चालले गेले. मीही रूममध्ये आले. माझी सासू माझ्या सासऱ्यांना बोलली की तुम्ही 15 लाख रुपये का घेतले नाहीत? हेही 15 लाख तुम्ही हातातून घालवलेत. तेव्हा मात्र माझे सासरे बोलले, तिसरी परीक्षा याच्याही पेक्षा कठीण आहे, त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. तिसऱ्या परीक्षेत ती काही वाचत नाही आणि वाचलीच असेल तर त्यांना 25 लाख रुपये हे आपल्याला द्यावेच लागतील. आता माझा नवरा परत माझ्याकडे आला आणि माझी काळजी घेतली. मला कपडे बदलायला दिले आणि मला बोलला, तू हे सगळं कशासाठी करत आहेस? या परीक्षा तू का देत आहेस? तू चरित्रहीन नाही, मला माहिती आहे. मी तुझा नवरा आहे, मी तुला ओळखतो. मग तू या लोकांसाठी असं का करत आहेस? तेव्हा मी त्यांना बोलली, तुमचा जसा विश्वास माझ्यावर आहे तसाच विश्वास तुमच्या आईवडिलांचाही माझ्यावर असायला पाहिजे. तेव्हाच तर आपलं सुखी कुटुंब होऊ शकतं. त्यांनाही कळायला पाहिजे ना की त्यांची सून चांगली आहे. म्हणूनच मी हे सगळं त्यांच्यासाठी करत आहे. आणि अजून एक गोष्ट, माझ्या आई व बाबांकडे 25 लाख मागितले गेले आहेत. ते माझ्या आईवडिलांना यांना द्यावे लागणार नाही. म्हणूनच मी हे सगळं काही करत आहे. आता तिसरी परीक्षा त्याच्याही पेक्षा अवघड आहे, असा माझा नवरा मला तेव्हा बोलला. तिसरी परीक्षा अशी होती, खाली पेटलेले कोळसे अग्नी असणार होती. रात्री चंद्र निघाल्यापासून आपल्याला त्या विस्तवावर चालायचं होतं. आपल्या तळहातावर पेटता विस्तू घेऊन त्या विस्तूवरून खाली चालायचं होतं. म्हणून एका प्रकारे अग्निपरीक्षाच माझी घेतली जात होती. मी पवित्र आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी मला त्या अग्नीमध्ये चालायला लावणार होते. माझी आई परत माझ्याकडे आली आणि मला घेऊन जाण्यासाठी म्हणाली. मी आईला बोलले, आजपर्यंत मी काही पाप केलं नाही. देवानं मला 2 परीक्षा पूर्ण उत्तीर्ण केलं आणि आता राहिली तिसरी परीक्षा, तर मी तीही देईन. सतीला ही परीक्षा द्यावीच लागली होती ना, तर मी आहेच कोण, एक साधी सरळ मुलगी. मी ही परीक्षा देईन कारण मी पापी नाही, हे माझ्या देवाला चांगलंच माहिती आहे. मी कोणत्याही प्रकारे काहीही वाईट काम केलं नाही. त्याच्यामुळे तू काळजी करू नकोस, मी ह्याही परीक्षेत वाचेल. माझी आई रडत होती, पण काय करणार, त्यांच्या दोघांसाठी मी हे सगळं काही करत होते. दुसरा दिवस उगवला. खाली पेटलेले कोळसे विस्तू टाकलेले होते. ब्राह्मणाने नेहमीप्रमाणे कुंकवाचा टिळा माझ्या कपाळी लावला. माझ्या हातावर विस्तू ठेवला. मला खूपच वेदना झाल्या जेव्हा जळता विस्तू हातावर आला. खूप त्रासही झाला. असं वाटलं आता माझा जीव गेला तरी चालेल. खूप जीव पेटत होता माझा आणि तरी मी त्या विस्तूवर चालू लागले. मला त्रास होत होता. प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे चालताना मला चटके बसल्यामुळे मी जोराजोरात रडत होते, ओरडत होते. माझ्या वेदना मला असह्य होत होत्या, पण माझ्या सासरच्यांना माझी कीव येत नव्हती. माझा नवरा माझ्याकडे केविलवाना बघत होता. माझ्या आईवडिलांना माझी हाल देखवली जात नव्हती, पण मी
पूर्ण देवाचं नाव घेतलं आणि ती परीक्षाही पास करून दाखवली. माझा नवरा माझ्याजवळ येऊन मला बोलला, तू अजून जिवंत आहेस का? मला वाटलं तुला काही झालं की काय? खूप घाबरलो होतो ग मी. काय झालं असतं माझं? वर अश्रू डाळत तो मला बोलला. मी त्याला बोलले, परीक्षा पास केली म्हणजे आता मी चरित्रहीन नाही. बघ, मी जिवंत आहे. तिन्ही परीक्षा माझ्या पास झाल्यात, बघितलं ना तू. आणि माझ्या आईवडिलांनाही मी बोलले, आता तुम्हाला काळजी करायचं काही काम नाही आई बाबा. जागा विकून तुम्ही पैसे मिळवले ते सगळे परत देऊन टाका आणि आपली शेती जागा परत घ्या. कारण बाबा, तुमची मुलगी ही पवित्र आहे. तुमचे संस्कार वाया जाणार नाही. माझ्या बाबांनी मध्ये होकार दिला आणि माझ्या नजरेमध्ये नजर न मिळवताच माझे आईबाबा तिथून नाराज होत घरी निघून गेले. कारण त्यांना मी इतकं त्रास सहन करून इथेच राहत आहे याचं दुःख होत होतं. मी त्यांच्यासोबत घरी जावं असं त्यांना वाटत होतं. पण लग्न झाल्यावर इतका विश्वास ठेवणाऱ्या नवऱ्याला सोडून कसं काय आपण जाणार? मी पण तेच केलं. आईबाबा गेल्यावर माझे सासरचे लोक आता काहीच न बोलता तिथून निघून गेले. कारण त्यांना काही बोलायला चान्स राहिलाच नव्हता. माझ्या नवऱ्यानं मला रूममध्ये उचलून नेलं आणि माझ्या पायांवर मलमसुद्धा लावला. ज्यानं त्रास दिला तोच मलम लावत होता आणि मला आराम करायला सांगितला. मी पण झोपून घेतलं. आता माझी सासू माझ्या सासऱ्यांना बोलत होती, तुम्ही तर बोलले होते ही मुलगी हे करू शकत नाही आणि मी त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेणार. तुमचे 25 लाखही गेले आणि मिळणारे 15 लाखही गेले. आणि आता ही मुलगी आयुष्यभर आपली सून म्हणून आपल्याला इथे सांभाळावी लागेल. तितक्यात माझा नवरा त्यांच्यामध्ये गेला आणि बोलला की मी तुम्हाला बोललो होतो माझ्या पसंतीच्या मुलीसोबत मला लग्न करू द्या. पण बाबांनी माझं ऐकलं नाही. तेव्हा त्यांच्या पसंतीच्या मुलीसोबतच माझं लग्न करून दिलं. आता मी ह्या मुलीसोबत माझं आयुष्यभर संसार करू का? तुम्हीच सांगा. माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि आता या मुलीला मी किती वेळा तिची परीक्षा फेल करण्याचा प्रयत्न केला, पण ती अजिबातही न डगमगता तिनं सगळ्याच परीक्षा पास करून दाखवल्या. आता मी आयुष्यभर तिच्यासोबत राहू का? तुमच्या हुंड्यामुळे आता मी माझ्या प्रियसीला काय उत्तर देऊ? जिच्यावर मी प्रेम करतो तिला काय सांगू? तू दुसरीकडे लग्न कर असं का? माझा नवरा आईबापाला बोलत होता त्याच्या. आता मात्र तुम्हालाही माझ्यासारखाच धक्का बसला असेल ना. कारण त्या सगळ्यांमध्ये माझा नवराही सहभागी होता, जो मला बोलत होता की मी तुझ्यावर विश्वास करतो आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला या परीक्षा द्यायची गरज नाही असा म्हणणारा माझा नवरा, यालाच माझा जीव घ्यायचा होता. त्यालाही वाटत होतं मी ही परीक्षा फेल व्हावं आणि 25 लाख रुपये त्यांना मिळावे आणि त्यांनी मला माहेरी सोडून द्यावं किंवा माझ्या जीवाचं काहीही वाईट करून दुःखात निधन वार्ता पसरावी आणि माझ्यापासून त्यांची सुटका करून त्या दुसऱ्या मुलीसोबत त्यानं लग्न करायचं. सगळं काही आधीच प्लॅनिंग होतं त्यांचं. ही गोष्ट मला फारच नंतर कळाली. मी हळूहळू आता बरी व्हायला लागले होते. तोपर्यंत मी माझ्या नवऱ्यावर जीवपाड प्रेम करत होते. परीक्षा घेऊन सगळेच शांत असल्यामुळे आता कोणीही माझ्यावर काहीही बोट उचलत नव्हतं. पण मला संपवण्याचा सगळेच प्रयत्न करत होते. आता हे काम कसं करायचं हे त्यांना कळलं नव्हतं, म्हणून ते सगळं काम माझ्या नवऱ्यावर सोपवून देतात. माझा नवरा माझ्या सगळ्या घरातील सासू सासऱ्यांना माझ्या नंदेला दर्शनासाठी बाहेर काढून देतो आणि मी एकटीच त्या दिवशी घरात असते. मला कसलाही अंदाज नव्हता या गोष्टीचा. मला तहान लागली म्हणून मी जागेवरून उठून खाली पाणी पिण्यासाठी आले होते आणि मला माझ्या नवऱ्याचा एका मुलीसोबत बोलतानाचा आवाज आला, म्हणून मी खिडकीमध्ये गेले. समोर बघते तर माझ्या पायाखालची जमीन सरकली गेली होती. माझा विश्वास मोडला होता. माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं असं मला वाटलं, कारण माझ्यासोबत खूप मोठा धोका होत होता. हे मला त्यांचं बोलणं ऐकून समजलं. जो नवरा मला म्हणायचा
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या मिठीमध्ये दुसरीच कुणीतरी मुलगी होती आणि तो तिला म्हणत होता की आज माझ्या बायकोचा या घरात शेवटचा दिवस आहे. तू शांत हो, मी तुझ्यावरच खूप प्रेम करतो. तूच माझ्या आईबाबांची सून होणार, त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको. घरच्यांना सगळ्यांना आज मी मंदिरात दर्शनासाठी पाठवून दिलं आहे आणि तिनं जेव्हा गॅस चालू केला तेव्हा लिकेजनं तिचा मृत्यू होणार आणि सगळे लोक म्हणणार की गॅस लीक झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, आपण लवकरच लग्न करू. ती मुलगी त्याला बोलत होती, तू कित्येक दिवसांपासून असंच म्हणतो, पण अजून लग्न काही करू शकला नाहीस. आपलं प्रेम होतं तरी तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं, तेही फक्त तुझ्या घरच्यांचं ऐकून आणि पैशासाठी, हुंड्यासाठी. कारण मी एक गरीब आहे. मग का प्रेम केलं आणि का येतो रोज माझ्याकडे झोपायला? आता तर तुम्ही लोकांनी हद्दच पार केली. आता तिच्याकडून 25 लाखांसाठी तू तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करायला लागलास. हेच तुझं प्रेम का? आता मात्र माझे डोळे गरगर फिरायला लागले. इतका मोठा धोका मला माझ्या नवऱ्यानं दिला होता. सासू सासरे तर कसलेही असू दे, पण ते तोंडाने बोलून तर दाखवत होते मला. पण माझा नवरा माझ्याच पाठीमागून माझ्याच पाठीत सुरा खुपसत होता. आता मात्र मी शांततेत माझ्या रूममध्ये जाऊन बसले आणि बेडवर पडले. मला माहिती होतं की आता माझ्यासोबत काय होणार आहे ते, म्हणून मी कसलाही विचार करत नव्हते. आईबाबांच्या घरचे दिवस आठवत होते फक्त माझे. या लोकांनी माझ्या आईवडिलांना किती त्रास दिलाय हुंड्यासाठी ते आठवत होते. शांत डोळे मिटून बंद करून मी झोपले होते. आता कुणालाच सोडायचं नाही हा विचार मी केला होता. तितक्यातच माझा नवरा मला बेडवरून उचलून खाली आणतो. प्रेमाचा दिखावा तो करतो. मी त्याला बोलले की आज खूपच प्रेम उतू चाललं आहे तुझं. तेव्हा मला तो बोलला, आपल्या लग्नानंतर आज असं दुसराच दिवस आहे की जो आपण असं एकामेकांसाठी इथे जगत आहोत आणि घरात एकटेच आहोत. आईबाबांना मी घरातून बाहेर काढून दिलं आज, कारण मला तुझ्यासोबत रोमांस करायचा होता. मला मात्र त्याच्या मनातील सगळंच काही आधी माहिती होतं, म्हणून मी त्याला काहीही एक होकार दिला नाही. फक्त बोलले की हो, जसा तुला माझ्यासोबत रोमांस करायचा आहे तसा मलाही तुझ्यासोबत खूप जास्त रोमांस करायचा आहे. त्याच्यामुळे मी जे म्हणेल ते तू आज करशील. माझा नवरा लगेचच मला हो बोलला आणि मनातच बोलला असेल की तसंही आज तुझा शेवटचाच दिवस आहे ह्या घरात. मरणाच्या अगोदर यमदेवसुद्धा येऊन सांगतो तुझी काय इच्छा आहे मी पूर्ण करेल. मी तर नवरा आहे तुझा. आता जर तुझी इच्छा असेल तर मी ती नक्कीच पूर्ण करेल, म्हणत माझा नवरा मला मिठी मारतो. मी माझ्या नवऱ्याला खुर्ची घेऊन आतमध्ये ठेवायला लावते. माझा नवरा खुर्ची आतमध्ये आणून ठेवतो. मी त्याला तिथे लगेचच बसायला लावते. तो मला आता बोलतो, तू हे काय करत आहेस? तेव्हा मी त्याला बोलते, तू फक्त बघत राहा. मी त्याचे हात आता खुर्चीला बांधले आणि त्याला बोलले की आज मी तुला परत एकदा तुझ्यावर प्रेम करून माझं बनवणार आहे. तेव्हा माझा नवरा मला हसूनच म्हणतो की हे आपल्याला रूममध्ये जाऊनही सगळं करता येईल. आपण इथे असं का करतोय? चल रूममध्ये, तो मला बोलला. तर मी त्याला बोलले, तू बघ तर आज इथेच मी तुझा मर्डर करून टाकणार आहे ते. तेव्हा त्याला माझं सिरियसली काहीही वाटलं नव्हतं. तो फक्त बोलत होता की बस आता तुझ्या प्रेमळ हाताने मला काहीतरी डिश बनवून मला काहीतरी छान गोड गोड खाऊ घाल. तेव्हा मी त्याला बोलले, नको, आता मी तुला इथेच चांगलं चांगलं खाऊ घालते, बघ छान डिश. आणि रॉकेलचा ड्रम आणून मी त्याच्या आजूबाजूला रॉकेल टाकतच बोलले, मी जसं तुझ्यासाठी इतक्या परीक्षा देऊन दाखवल्या ना,
तशी तू ही एक माझ्यासाठी अग्निपरीक्षा देऊन दाखव. म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करते जसं सिद्ध झालं, तसं तू ही माझ्यावर मनापासून प्रेम करतो हे सिद्ध करून दाखव आज मला. म्हणून तू ही माझ्यासाठी एक अग्निपरीक्षा दे, असं मी माझ्या नवऱ्याला म्हटलं. तेव्हा माझा नवरा मला म्हटला, तू वेडी झाली आहेस का? ही अशी परीक्षा कधी असते का? आणि याच्यावर न कधी प्रेम सिद्ध होतं का? तेव्हा मी बोलली, हो होतं ना, म्हणून तर तुम्ही लोकांनी माझ्याही परीक्षा घेतल्यात ना. मग आता माझं प्रेम सिद्ध झालं, आता तूही तुझं प्रेम सिद्ध कर. तुझं नको व्हायला का? म्हणून मी त्याला बोलले की तू शांत हो आणि आता या अग्निपरीक्षांना सामोरे जा. असं म्हणत मी तिथे काडी लावली. त्याच्या गोलाकार आता अग्नी चालू होता आणि तो मला बोलत होता की तू काय करत आहेस? तू मला इथून बाहेर काढ, नाहीतर मी मरून जाईन. तेव्हा मी त्याला बोलली, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे ते मी मगाशीच माझ्या कानांनी ऐकलं. जर तुझं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं तर तू माझ्यावर प्रेमाचा दिखावा का केलास? का लग्न केलंस माझ्यासोबत? का जीवन बर्बाद केलं माझं? आता मात्र त्याला कळालं की मला सगळं काही माहिती आहे. त्याच्यामुळे तो मला खूप माफी मागू लागला आणि बोलू लागला की मला माफ कर, पण मला असं जळतं सोडू नको. पण मला त्याची आता अजिबातही कीव आली नाही. मी तसंच बाहेर आले आणि पोलिसांना आणि त्याच्या आणि माझ्या आईवडिलांना फोन करून तिथे बोलवून घेतलं आणि सांगितलं, तुमचा मुलगा जर अग्निपरीक्षा माझ्यासाठी देत असेल आणि तो जर पास झाला तर ठीक, आणि नाही झाला तर तो आपल्याला सगळ्यांना सोडून निघून जाणार आहे. माझे सासू सासरे घाईघाईतच घरी आले. दरवाजा उघडून माझ्या नवऱ्यासाठी ओरडू लागले. तितक्यातच पोलीस पण तिथे आले आणि पोलीस तिथला अग्नी विझवून त्या माझ्या स्वार्थी नवऱ्याला त्यांनी बाहेर काढलं. अर्ध्यापैकी भाजला होता तो. माझी सासू पोलिसांना बोलली, या मुलीमुळे माझा मुलगा आज या परिस्थितीमध्ये आहे, हिला अटक करा आणि इथून घेऊन जा. तेव्हा मी पोलिसांना म्हटले, हो तो तर मरायलाच पाहिजे होता, पण तो अजून जिवंत राहिला. घेऊन जा मला इथून, पण त्या अगोदर माझ्यासोबत तिथे काय काय घडलं तेही ऐका. आणि झालेला सगळा काही प्रकार मी पोलिसांना सांगून दिला. माझ्या घरच्यांकडून कशा प्रकारे हुंडा मागितला गेला, कशा प्रकारे मी चरित्रहीन नाही म्हणून पैसे द्या असं म्हटलं गेलं. माझ्या आईवडिलांना जो त्रास दिला गेला, माझ्यावर जे अत्याचार करण्यात आले, मी सगळं काही पोलिसांना सांगून दिलं. जर मी अग्नीवर यांच्या मुलावर प्रेम करते किंवा नाही करत सांगण्यासाठी चालू शकते, तर मग हा यांचा मुलगा माझ्यावर प्रेम करतो म्हणून का अग्निपरीक्षा देऊ शकत नाही? प्रत्येक वेळा मुलींसाठीच का अशा परीक्षा ठेवल्या जातात, मुलांसाठी का नाही? मी पोलिसांना विचारत होते. त्या पोलिसांनाही माझी खूपच कीव आली आणि त्यांनी माझ्या सासू सासऱ्यांना आणि माझ्या नवऱ्याला अटक केली आणि माझ्या डोळ्यासमोर त्यांना जेलमध्ये घेऊन गेले. तितक्यातच माझे आई वडीलही तिथे आले. त्यांनी मला मिठी मारली आणि माझे बाबा मला बोलले की आता तू आपल्या आपल्या घरी चल, काही गरज नाही आपल्याला अशा स्थळाची. मी तुझ्यासाठी राजकुमार शोधायचं ठरवलं होतं आणि कुठे हा मुलगा मी तुझ्यासाठी घेऊन आलो. मला क्षमा कर मुली, मी तुझं आयुष्य बर्बाद केलं. मी माझ्या बाबांना बोलले, नशिबाचा खेळ असतो हा बाबा. माझ्या नशिबात हाच मुलगा लिहून ठेवला असेल देवानं, कुणाला माहिती. आणि यावरून मी खरंच खूपच काही शिकले, ते महत्त्वाचं आहे. मी माझ्या आईबाबांना सांगितलं, माझा नवरा माझ्या मागून माझ्या विरुद्ध कसे षडयंत्र रचत होता ते. मी माझ्या आईबाबांना सगळं काही खरं सांगितलं. त्यांनाही माझ्याबद्दल खूपच वाईट वाटलं आणि ते मला तिथून घेऊन घरी निघून गेले. बाबांनी त्यांचे ते 25 लाख माझ्यावरच खर्च केले आणि माझं चांगल्या प्रकारे पुढचं शिक्षण घेतलं. आज मी एका मोठ्या पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मी माझ्या आईबाबांचा मुलगा होऊन दाखवला आहे. मी एक गरीब मुलगी नाही, तर आज मी मनाने श्रीमंत होऊन दाखवलं आहे. जे अत्याचार माझ्यावर झाले ते
ते अत्याचार दुसऱ्या मुलींवर होऊ नये म्हणून मी जागोजागी मुलींना जाऊन प्रशिक्षण देत आहे की मुलींनी कशाप्रकारे स्वतःला जपलं पाहिजे, कशाप्रकारे प्रत्येकाने याला सामोरं गेलं पाहिजे. मी प्रत्येक गोष्टीत आता मला सामोरं बघते आणि त्यांना माझे उदाहरणं देत सांगते की कशाप्रकारे मी स्वतःला वाचवलं आणि कशाप्रकारे तुम्हीही स्वतःला वाचवू शकतात ते. आज मी, माझे आईवडील, आम्ही तिघेही खूपच खुश आहोत. मला माझ्याच फील्डमधला एकदम चांगला माणूस माझा नवरा म्हणून मिळाला, जो की माझ्या प्रत्येक स्वप्नांचा भागीदार बनतो, मला जे हवं असतं ते देतो. आज मला एक गोंडस बाळही आहे. मी आज एका हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये राणी बनून राहत आहे. जर त्यावेळी माझे डोळे उघडले गेले नसते, मला सत्यता कधी कळालीच नसती, मी माझ्या नवऱ्यावर असाच विश्वास ठेवला असता, तर आज मी या जगामध्ये राहिली नसते. कारण माझा अंत त्या निराधार नवऱ्यानं केला असता तेव्हाच. पण मी माझ्या समोरची जी सत्य घटना दिसली तिच्यावर ज्याप्रमाणे पाऊल उचललं, त्याचमुळे आज मी ताटमानाने या जगामध्ये वावरत आहे. माझ्यासोबत जे घडलं ते परत कधीही कुणासोबतच घडू नये आणि जर घडलं तर त्या मुलीनं अन्याय सहन करू नये. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य, हुंड्याला बळी पडू नका. तुमच्याकडून जर काही चुकीची मागणी केली जात आहे तर त्याला विरोध करायला शिका. एखाद्या मुलीवर सासरी जर अत्याचार होत आहे तर तिनं ते आपल्या आईवडिलांना सांगायला शिका. नवऱ्यावर इतकं पण आंधळ प्रेम करू नका की तो तुमचा फायदा घेईल. मनातील गोष्टी शेअर करायला शिका. अन्याय अजिबातही सहन करू नका. तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल तर लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जा आणि सासरच्या लोकांबद्दल कंप्लेंट करा की तुमच्यावर कशा प्रकारे अत्याचार केला जात आहे. म्हणजे तुम्ही अशा गोष्टींना बळी पडणार नाही आणि समोरच्या लोकांना पण जरा धाकच असेल. सहन केलं तर आयुष्यभर असंच झुरत बसावं लागेल. म्हणून लढायला शिका. गर्वाने आणि अभिमानाने जगायला शिका. अशक्य या जगात काहीच नाही, म्हणून शक्य करून दाखवा. ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि हो, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.